आज आपण गव्हाच्या पिठामध्ये भोपळा घालून खूप असा पारंपरिक पदार्थ बनवतोय। तुम्ही कधी या पद्धतीने बनवला नसेल तर नक्की बनवून बघा। आज जो आपण पदार्थ बनवतोय तो 3 ते 4 दिवस आरामात टिकतो, खराब होत नाही, चवीला खूप छान लागतो। तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला आवडणारीच आहे। जराही आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर करायला घेऊयात। यासाठी मी इथे भोपळा घेतलेला आहे। हा पाव किलोपेक्षा थोडा जास्तच आहे, अर्धा किलोला थोडासा कमी। तर एवढा सगळा घालणार नाही, मी अर्धाच घालणार आहे, म्हणजे पाव किलोच भोपळा घालणार आहे। भोपळा आधी असा हा चिरून घेऊया। त्यानंतर यामधल्या ज्या बिया आहेत त्या बिया काढायच्या आणि जी कडक साल आहे ना ती काढून घ्यायची। ही बघा सहज निघते अशी। साल काढून घेतलेली आहे। यानंतर आपल्याला याचे लहान लहान आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे। असे हे लहान लहान तुकडे करून घेतले। तर हे बघा जेवढे मला हवेत तेवढ्या भोपळ्याचे मी असे लहान लहान आकारामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत। चिरून घेतलाय भोपळा, असा चिरून घ्यायचा आणि त्यानंतर धुवून घ्यायचा। आता इथे मी कुकर घेतलेला आहे। धुवून घेतलेला भोपळा या कुकरमध्ये घालायचा आणि अगदी जरासं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। तर अर्धा लहान ग्लास मी पाणी घातलंय। कुकरचं झाकण लावूया आणि 2 ते 3 शिट्या काढून घेऊया, म्हणजे भोपळा चांगला मऊ होईल। मी 3 शिट्या काढल्यात। कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। भोपळा थोडासा गरमच आहे, हे बघा वाफा येत आहेत अजून। भोपळा थोडासा असा मॅश करून दाखवते, हे बघा छान असा 2-3 शिट्यामध्ये शिजतो, मस्त असा मऊसूत झालेला आहे। आता इथे मी पाऊण वाटी चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे। गूळ चिरूनच घ्या म्हणजे वितळतो आणि भोपळा गरम असतानाच यामध्ये गूळ घालायचा आहे, म्हणजे तो लगेच मॅश होतो आणि चांगला वितळतो। तर पावभाजी मॅशरने असा हा मॅश करून घ्यायचा आहे। भोपळा गरमच आहे त्यामुळे हा गूळ चिरून घेतलेला पटकन वितळला आहे, बघा मस्त असं दोन्ही पदार्थ आपले मॅश झालेले आहेत। भोपळा गरम आहे त्यामुळे गूळ सुद्धा चांगलं असं मॅश करून घ्यायचं। आता हे थोडंसं बाजूला ठेवून देऊया थंड करण्यासाठी। आता इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलाय। यामध्ये घालूया 1 वाटी गव्हाचं पीठ। यानंतर सारख्याच वाटीने इथे मी पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि त्याच वाटीने इथे मी पाव वाटी बेसन घेतलेलं आहे। यानंतर आपण हा जो पदार्थ बनवतोय तो खुसखुशीत बनवतोय, यासाठी यामध्ये घालायचा आहे 1 चमचा रवा। रवा तुम्ही जाडा बारीक कोणताही घेतला तरी सुद्धा चालेल। यानंतर याला फ्लेवर येण्यासाठी 1 चमचा वेलची पावडर आणि इथे मी घेतलेलं आहे अजून याची चव वाढवण्यासाठी जायफळ। तर थोडंसं जायफळ यामध्ये किसून घालायचं आहे, म्हणजे हा पदार्थ चवीला अजून चांगला लागतो। यानंतर घालूया यामध्ये जरासं मीठ। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळे पीठ आहेत ती व्यवस्थित एकत्र होतील। चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। भोपळा आणि गुळाचं हे मिश्रण सुद्धा थंड झालंय, ते यामध्ये घालायचं आहे। आपण मस्त गव्हाच्या पिठाचे आणि भोपळ्याचे हे गोडसर घारगे बनवतोय। आषाढ म्हटलं की असे हे गुळाचे घारगे बनवले जातात, चवीला खूप छान लागतात, 3 ते 4 दिवस टिकतात। आपण हे गुळाचं मिश्रण आहे, भोपळ्याचं मिश्रण मिक्स करून ठेवलेलं सगळं यामध्ये घालायचं आहे। तुम्ही पाहू शकता हे थंड सुद्धा झालेलं आहे। आपली इतर तयारी करेपर्यंत हे थोडंसं थंड होतं, त्यानंतर यामध्ये घालायचं आहे। आता अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आणि या मिश्रणामध्येच हे पीठ चांगलं थोडंसं घट्ट असं मळून घ्यायचं आहे। गरज लागेल तर इथे तुम्ही गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्ट थोडंसं पीठ हे मळून घ्यायचं आहे। तर मला इथे अजून अर्धी वाटी गव्हाचं पीठ लागलं होतं, मी घातलंय त्यामध्ये, पण आपण जे गुळाचं प्रमाण घेतलंय ना ते परफेक्ट आहे, एक्स्ट्रा अजून काही घालायची गरज नाही। पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता एक गोळा असा घ्यायचा आहे, हे बघा। यानंतर या गोळ्याला हलकंसं पीठ लावायचं आहे, सुकं जास्त पीठ सुद्धा लावायचं नाही, अगदी जरासं सुकं पीठ लावलेलं आहे। परत एकदा पोळपाटावर हा गोळा मळून घ्यायचा आणि आपण चपाती लाटतो ना त्या प्रकारे ही चपाती लाटून घ्यायची। एकदम पातळ लाटायची नाही किंवा एकदम जाडी पण लाटायची नाही। आपण घारगे बनवतोय तर यासाठी थोडंसं जाडसर ठेवायची आहे ही चपाती। हे बघा या प्रकारे लाटून घ्यायची।
तुम्ही पाहिजे तर घारगे बनवण्यासाठी लहान लहान गोळे घेऊन त्यानंतर पुऱ्या लाटू शकता, पण मी एक एक सिंगल पुऱ्या न करता अशी मोठी चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्यानंतर वाटीने, पेल्याने किंवा एखादा ग्लास घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला अशा या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि ह्या पुऱ्या आहेत त्या एकाच आकाराच्या सुद्धा बनतात। हे बघा, असे झटपट एकत्रच एकदमच असे आपण 5 ते 6 पुऱ्या बनवू शकतो। एक एक सिंगल तुम्हाला जर बनवायची असेल तर सिंगल लहान गोळा घेऊन तुम्ही अशा या पुऱ्या म्हणजेच घारगे बनवू शकता। हे बघा, मस्त असे घारगे आपले हे बनवून घेतलेले आहेत। याच पद्धतीने तुम्हाला जेवढे हवे तेवढे बनवून घेऊ शकता। एकत्र जास्तच बनवून ठेवू नका, थोडे बनवायचे आणि त्यानंतर ते तळून घ्यायचे। बाजूचं एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढायचं आणि दुसरे जे घारगे बनवणार त्यामध्ये ते ॲड करून आपण घारगे बनवू शकतो। तर असे हे एवढे बनवून घेतलेत। अजून मी थोडेसे घारगे सुद्धा बनवून घेतलेले आहेत। हे बघा, म्हणजे ते तळायला एकत्र सोपे जातात। चपाती लाटताना जास्त पातळ लाटायची नाही। हे बघा, अशी लाटून घेतली आणि त्यानंतर घारगे बनवून घेतले। आता मी थोडे बनवून घेतलेले आहेत, ते बनवलेले घारगे तळून घेऊया। तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतर मीडियम फ्लेम करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे घारगे तळून घ्यायचे। जास्त सुद्धा एकत्र घालायचे नाहीत या पुऱ्या, थोड्या घालायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत। मीडियम फ्लेमवर आपल्याला हे घारगे चांगले तळून घ्यायचे आहेत। आपण यामध्ये बेसन घातलंय, रवा घातलाय, त्यामुळे हे घारगे आहेत ते मस्त खुसखुशीत बनतात। वरून एकदम खुसखुशीत कुरकुरीत आणि आतून एकदम मऊसूद असे हे घारगे बनतात। एका बाजूने छान असा सोनेरी रंग आल्यावर याला उलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे घारगे चांगले तळून घ्यायचे आहेत। पाहू शकता, मस्त असे टम्म फुगलेले आहेत। आता हे घारगे आहेत आपण काढून घेऊया। पहा, रंग किती सुंदर आलेला आहे। याच पद्धतीने दुसरे सुद्धा घारगे आपण बनवून घेऊया। चवीला खरंच खूप छान लागतात मंडळी। तुम्ही कधी बनवले नसतील तर एकदा या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला आवडतीलच। आषाढमध्ये बरेच असे तळणीचे पदार्थ बनवले जातात, त्यापैकी एक पदार्थ म्हणजे असे हे भोपळ्याचे घारगे। चवीला खूप छान लागतात। हे बघा, दुसरी बॅच सुद्धा मी तळून घेतली आहे। मस्त असे टम्म हे सुद्धा फुगलेले आहेत। लाटताना एकदम पातळ लाटायचे नाहीत, नाही तर ते कुरकुरीत होतील, टम्म फुगणार नाही। दुसरी बॅच घालण्यापूर्वी तेल जर एकदम थंड झालं असेल, टेम्परेचर कमी झालं असेल तर थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर असे हे घारगे बनवून घ्यायचे। हे बघा, हे सुद्धा मस्त असा रंग आलाय, काढून घेऊया। थोडेसे थंड झाले की मस्त असे खुसखुशीत होतात। हे गरम खायला खूप छान लागतात। असेच खा, नाहीतर चहा सोबत तुम्ही खाऊ शकता। शिवाय हे 3 ते 4 दिवस टिकतात, अजिबात खराब होत नाही। मुलांना टिफिनला पाहिजे तर तुम्ही देऊ शकता किंवा त्यांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी आयत्या वेळेत खाण्यासाठी असे हे भोपळ्याचे घारगे तुम्ही बनवून ठेवू शकता। हे सुद्धा मस्त आपले तळून झालेत, काढून घेऊया। याच पद्धतीने मी बाकीचे घारगे सुद्धा तळून घेतलेले आहेत। हे बघा, मस्त असे दिसतायत आणि आपण ग्लासाच्या शेपमध्ये बनवले असल्यामुळे एकाच आकाराचे आपले हे घारगे बनलेले आहेत। मस्त असे झालेले आहेत, चवीला खरंच खूप छान झालेत। आपण यामध्ये वेलची पावडर घातली आहे, जायफळ पावडर घातली आहे, त्यामुळे मस्त असे सुगंध सुद्धा खूप छान येतोय। शिवाय खुसखुशीत झालेले आहेत। हे बघा, मस्त असे आतपर्यंत टम्म फुललेले आहेत। तुम्ही सुद्धा मंडळी या पद्धतीने एकदा नक्की करून बघा। आजची ही घारग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आजची रेसिपी ही जराही आवडली असेल तर लाईक करा, मित्रमंडळी कुटुंबासोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळे पदार्थ तुम्हाला पाहायला मिळतील।